जर रतन टाटांबद्दल बोलतोय सरांबद्दल, त्यामुळे मला अजून एक साम्य दिसलं की त्यांच्याकडे जसं आहे तसंच आय गेस तिकडनंच ते आलंय की काय, की तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा पेमेंटसाठी कधी कोणी चक्रा मारत नाही. तर एक दिवशी सेल्कोनी सगळ्या वेंडर्सना बोलवलं. त्याच्या अगोदर आमच्याकडनं एक फॉर्म लिहून घेतला की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे, तुम्ही येता का इथं, किती वेळा येता का. आणि आम्हाला सगळ्यांना मस्त तिथं नाश्ता दिला, चहा दिला आणि सांगितलं उद्यापासून तुम्ही कुणी यायचं नाही. मग त्यांनी स्ट्रॅटेजी सांगितलं की 80% लोक इथं पैसे मागायला येतात, त्यातले 20% लोक, फक्त 7% लोक इथं फक्त कामाच्या डेव्हलपमेंटसाठी, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी किंवा दुसऱ्या काही कामासाठी येतात. बाकी सगळे रुटीन कामासाठी येतात. हे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केले आहेत तुमचे. तुम्हाला पैसे तुमचं जे तुमचं जी आर एन बदलं की तुमच्या याच्यात जर पेमेंट टर्म 30 डेज असतील तर तुम्हाला 28 डेला तिथं DD तुमच्या रजिस्टर पोस्टने येईल. तर किती लोक असं काम करतात. हे जेव्हा शिकलं तेव्हा म्हटलं आपण का हेच करत बसायचं. पुढच्यानी फोन करायचा, एखादा यायचा आपल्याकडे, मग तो येऊन बसतो, म्हणतो कैसा आहे, मग त्याला चहा पाजा, आपले 10 मिनिटं आयुष्यातले वाया घालवा. ते आपण प्रॉडक्ट करायचे नव्हतं, आज ना उद्या पैसे द्यायचेच आहेत, मग देऊन टाक. आणि त्यात माझे वडील पण कारणीभूत आहेत. माझ्या वडिलांनी एक आयुष्यात कधी कोणाचे पैसे ठेवले नाही. मी त्यांच्याबरोबर म्हटलं 10वीपासून कामाला होतो त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटी, टेलिफोनचे बिल्स यायचे, ते 2-2 महिन्याची बिलं यायची. आणि नंतर त्याला 1 महिना बिल द्यायला वेळ असायची. ते बिल आलं की ते लगेच चेक लिहून फाडून येतं नाही. मी म्हणायचं वेळ आहे ना, विसरलो आपण, काय केलं, पैसे नाही आहेत का आत्ता, कशासाठी प्रोलॉंग करायचे. एक आपल्या डोक्यामध्ये जर एक 50 कामं असतील तर 40 कामं हीच असतात, ही कम्प्लीट होत जातील ना, कशासाठी पेंडिंग ठेवायचं. सो दिस इज ऑल्सो द रिझन की तुमच्या बरोबर काम करणारे वेंडर्स वर्षानुवर्ष तुमच्या बरोबर आहेत.